नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत शेतामध्ये उडदाचं वरण किंवा उडदाची डाळही म्हणू शकतो आपण त्याला. तापडफुटचं शिजवायचं आहे आपल्याला, एकदम थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपण बनवणार आहोत गरम गरम भाकरी आणि फोडणीचं ताक. तर मी आता इथे उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे आधी. शेतात वातावरणही खूप छान आहे, आज ऊन नाही आहे, आभाळ आलेलं आहे, त्याच्यामुळे मस्त वाटत आहे. आता हे 2 पाण्याने धुवून घेते. चुलीवर मी गरम पाणी ठेवलेलं आहे डाळ शिजवण्यासाठी. थंडीच्या दिवसात उडदाची डाळ चांगली असते खायसाठी. भाकरी, डाळ आणि ताक असा मस्त मेनू बनवलेला आहे आपण आज शेतामध्ये. पाणी गरम झालेलं आहे. आता हे पाण्यामध्ये मी डाळ टाकून देते. आता आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजत आली की मग आपल्याला लगेच भाकरी बनवून घ्यायची आहे. आता याच्यावर झाकण ठेवून मी याला शिजू देते. मधात चेक करायचं, नाही तर उतू जाते मग. वरणाला उकळी आलेली आहे, शिजत आलेलं आहे थोडंसं वरण, कारण आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे. असं हाताने दबल्या गेलं पाहिजे, अजून थोडं शिजू द्या लागते. पण मी त्याच्यासाठी आता थोडासा चुलीमधला आहार बाहेर काढून घेणार आहे आणि त्याच्यावर हे गंज ठेवून देणार आहे, म्हणजे एकीकडे आपल्या भाकरी होतात. आता मी हा गंज या आहारावर ठेवून देते, म्हणजे भाकरी होईपर्यंत डाळही शिजून येते. असं अर्धवट झाकण ठेवायचं, म्हणजे उतही जात नाही आणि शिजते. भाकरी बनवण्यासाठी मी तवा टाकून देते. आता याच्यावर आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे. आता भाकरी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी मोडत नाही. तिथे तव्यावरच करून घेणार आहे मी. याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत इथे मी ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे ताटामध्ये. याच्यात आता मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे पाणी मी भाकरीच्या पिठामध्ये टाकून देते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम आहे पाणी, तुम्ही सराटा वगैरे वापरला तरी चालते. पाणी थोडं गरम आहे, पण गरम पाण्यामुळे भाकरी तुटत नाही, बनवायलाही सोप्या जातात. व्यवस्थित मिक्स करून असं एका साईडनं लावून देते मी आणि एका भाकरीचं पीठ घेऊन एकच भाकरी बनवून घ्यायची आहे आपल्याला. पूर्ण भिजून नाही घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून एका भाकरीचं पीठ मळून घेऊ आपण. पीठ चांगलं मळायचं, भाकरी चांगली येते.
मला काही हातावरच्या भाकरी येत नाही, त्याच्यामुळे मी पोळपाटावरच लाटून बनवणार आहे. पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घेते, म्हणजे भाकरी चिपकत नाही खाली. आणि अजून वरून थोडं पीठ टाकायचं. असे दोन्ही हाताने थापून घेते, म्हणजे एकसारखी होते भाकरी. तवाही तापलेला आहे, आता तव्यावर भाकरी टाकायची आहे. आणि पाणी लावून घ्यायचं त्याला, लगेच पाणी लावायचं भाकरी टाकल्याबरोबर तव्यावर. एका साईडनं भाजलेली आहे भाकरी, आता याला पलटून द्यायचं आहे. आधी सगळी मोकळी करून घ्यायची. आता भाकरी भाजायसाठी आपल्याला थोडासा चुलीमधला आहार बाहेर काढायचा. आहारावर भाजून घ्यायची आहे भाकरी. बघा मस्त भाजल्या गेलेली आहे भाकरी, तसे छान 2 पोपडे झालेले आहेत भाकरीचे. आता अशाच पद्धतीने मी सर्व भाकरी बनवणार आहे. मस्त कडक झालेली आहे, डाळ शिजवून झालेली आहे. आता मी याला या गंजामध्ये काढून घेते. आपल्याला फोडणी नाही द्यायची याच्यामध्ये, असंच आता तिखट मीठ टाकून, कच्चा कांदा, कोथिंबीर टाकून तसंच जेवायचं आहे भाकरीसोबत. आता डाळीमध्ये थोडंसं जिरं टाकून द्यायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता, कमी जास्त. मी 1 चम्मच टाकलेला आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. खूप मस्त लागतं हे वरण खायसाठी, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि वरणही तयार आहे. आता आपल्याला ताकाला तडका देऊन द्यायचा आहे. मग ताकाला तडका द्यायसाठी आता आहारावर कढई ठेवून देते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून द्यायचं आहे. एकदम पोह्याचे चम्मचभर तेल टाकायचं, जास्त नाही पाहिजे तेल. टाकलेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला थोडंसं जिरं मोहरी टाकायची. ते तडतडलं की लगेच 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या मी. मिरच्या भाजू द्यायच्या व्यवस्थित. मिरच्या भाजत आल्या की थोडीशी कोथिंबीर टाकायची, चांगली चव येते त्याने ताकाला. आणि थोडीशी हळद एकदम किंचित टाकायची. आता मी हे खाली उतरवून घेते आणि आता त्याच्यामध्ये लगेच ताक टाकून द्यायचं. तयार आहे अशा पद्धतीनं आपला स्वयंपाक. चुलीवरच्या भाकरी, त्याच्यासोबत दापड कुच्चं उडदाचं वरण आणि तडक्याचं ताक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.